नमस्कार. आज आपण येथे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या एका शासन निर्णयाविषयी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 2024 प्रकरण 20/2024 कोशाप्रशा 5 दिनांक 20 मार्च 2026 विषय अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालये आणि उपकोषागार कार्यालये ह्यांच्यामार्फत होणारी सर्व प्रदाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ई-कुबेर म्हणजेच ई-कुबेर मार्फत अदात्यांच्या बँक खात्यात थेट जमा करणेबाबत प्रस्तावना वित्त विभागाच्या 16/8/2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ई-कुबेर प्रदानाची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली होती. सदर निर्णयाच्या जोडपत्रामधील मुद्दा क्रमांक 9 ते 11 मध्ये कोषागाराने पारित केलेल्या देयकांचा तपशील पुन्हा तपासणीसाठी बिम्स प्रणालीवर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना म्हणजेच डीडीओंना उपलब्ध करून देण्याचे निर्देश होते. मात्र हा तपशील मूळतः आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनीच भरलेला असतो आणि तोच पुन्हा तपासणीसाठी त्यांना उपलब्ध करून दिल्याने प्रक्रियेत 10 दिवसांचा विलंब होतो. यामुळे मनुष्यबळाचा अनावश्यक खर्च होतो आणि प्रदानास विलंब होतो. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पूर्वीची कार्यपद्धती रद्द करून नवीन सुधारित कार्यपद्धती लागू केली आहे. सुधारित शासन शुद्धीपत्रक पूर्वीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 8 ते 11 रद्द करून त्याऐवजी खालीलप्रमाणे सुधारित परिच्छेद लागू करण्यात येत आहेत. 8. पर्यवेक्षक धनाचेक शाखेची जबाबदारी लेखापरीक्षा शाखेने देयकास मान्यता दिली आहे याची खात्री करणे. देयकावरील रक्कम प्रणालीमधील माहिती आणि सक्षम प्राधिकाऱ्याची स्वाक्षरी यांची तपासणी करणे. तपासणीअंती देयकास प्रणालीमधील प्रमाणक क्रमांक म्हणजेच व्ही नंबर आणि प्रधान सूची क्रमांक म्हणजेच ॲडवाइस नंबर प्राप्त करून देणे. 9. सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी किंवा अप्पर कोषागार अधिकारी यांची जबाबदारी मिळालेल्या ई-बिल्सची नियमोचित तपासणी करून प्रदानास मान्यता देणे. प्रणालीवर प्रदान आदेश तयार करून तो ई-कुबेर प्रणालीस सादर करणे. 10. प्रदान लिपिक व ई-कुबेर समन्वय प्रदान लिपिक प्राप्त देयकांसाठी बिल ट्रान्झिट रजिस्टर BTR फॉर्म 9 तयार करतील. ई-कुबेर प्रणालीकडून प्राप्त होणारी माहिती म्हणजेच अक्नॉलेजमेंट, डेबिट नोटिफिकेशन किंवा रिटर्न किंवा क्रेडिट नोटिफिकेशन ही ट्रेजरी नेट प्रणालीत भरण्याची आणि अचूक लेखांकनाची खात्री करतील. 11. आहरण व संवितरण अधिकारी म्हणजेच DDO यांची जबाबदारी अदात्याचे नाव आणि बँक खाते क्रमांक मूळ कागदपत्रांवरून प्रणालीत अचूकपणे नोंदवणे ही पूर्णतः DDO यांची जबाबदारी असेल. नाव साधर्म्यामुळे चुकीचे खाते निवडले जाणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. सदर शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.